बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पद हे संवैधानिक आहे, त्या पदाची प्रतिष्ठा राखायला हवी अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिलंय. माझ्या कार्यकाळात देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय झाले असल्याचा दावा शरद पवार यांनी केला. 2004 ते 2013-14 या कार्यकाळात शेतमालाला दिलेल्या हमीभावाची यादी शरद पवार यांनी वाचून दाखवली. इतकंच नाही तर 2004 मध्ये आपल्याला अन्नधान्य आयात करावं लागत होतं. ते 2004 ते 2013-14 दरम्यान निर्यात करणारा देश होण्यापर्यंतचा प्रवास शरद पवार यांनी उलगडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यादरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. माझ्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला असल्याचा दावा शरद पवार यांनी केलाय. मत्स्यपालनासाठी वेगळ्या महामंडळाची स्थापना केली असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय. आमच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळाला असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याचा संदेश दिल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाचे दरवाजे कायमस्वरूपी बंद झाल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केला. संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप महाराष्ट्रानं शुक्रवारी रात्री ट्विट केलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका व्हिडिओचा दाखला देत एकनाथ शिंदेसह त्यांच्या सरकारवर तिखट हल्ला चढवला. तसंच शिंदेना केंद्रानं खुर्ची सोडण्याचा थेट संदेश दिल्याचाही दावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जावं लागेल, त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल, सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं निर्णय दिलाय तो मान्य करावा लागेल असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. विशेषतः मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांनाही या पदाचे दरवाजे बंद झालेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपचं स्थान धुळीस मिळालंय याची माहिती केंद्राला मिळाली आहे, हे मी अत्यंत जबाबदारीनं तुम्हाला सांगतोय असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्र भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येण्यासंबंधीच्या ट्विट आणि डिलीट केलेल्या व्हिडिओमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात अस्वस्थता पसरली असताना स्वतः फडणवीस यांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाय. पुन्हा यायचं असेल तर व्हिडिओ टाकून कशाला येऊ असं ते म्हणाले. महाराष्ट्र भाजपनं शुक्रवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी मी पुन्हा येणार असल्याचा दावा करताना दिसून येत होते. या व्हिडिओमुळे फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली, पण त्यानंतर अचानक भाजपनं हे ट्विट डिलीट केलं. यामुळे सत्ताधारी पक्षात पडद्यामागं बरंच राजकारण सुरू असल्याचा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात होणार असल्याचा दावाही केला. एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नसेल. एखाद्याला यायचं असेल तर तो व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपण आहे. एखादा व्हिडिओ पडला म्हणून विश्लेषणाची गरज नाही. आगामी निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली होतील असं ते म्हणाले. मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असताना काही समाजबांधवांनी आज छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरून जाणाऱ्या बसवरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या जाहिरातीतल्या फोटोला काळं फासलंय. तर फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील 7 ते 8 मराठा तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन सुरू केलंय. दरम्यान मुख्यमंत्री यांच्या दसरा मेळाव्यासाठी सिल्लोडमधून गेलेल्या एसटी महामंडळाच्या बसवर मंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता. मराठा तरुणांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरून जाणाऱ्या बसला थांबवत या पोस्टरला काळं फासलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शुक्रवारी पीर बावडा इथं कृष्णा विष्णू गाडेकर, शंकर काळे, गणेश शिवाजी गाडेकर या तरुणांनी 300 फूट मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करून टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा आक्रमक पवित्रा या तरुणांनी घेतलाय. मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांचा वेळ दिला होता. ही मुदत संपली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं असून अधिक कडक उपोषण केलं जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत बुधवारपासून जालन्याच्या अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता काहीशी ढासळली आहे. त्यानंतरही जरांगेंनी वैद्यकीय उपचारास ठाम नकार दिलाय. त्यामुळे उपोषणस्थळी असणाऱ्या डॉक्टरांची चिंता वाढली आहे. मनोज जरांगे यांनी गत बुधवारपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
पहिल्या 2 दिवसात त्यांची प्रकृती अत्यंत ठणठणीत होती, पण आता दिवस पुढे सरकत आहेत तशी त्यांची तब्येत ढासळण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस होता. या 4 दिवसात त्यांच्या पोटात अन्न पाण्याचा एक थेंबही गेला नाही. विशेषतः मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या पहिल्या टप्प्यासारखे यावेळी सलाईन लावण्यासही नकार दिलाय. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दिसून येत आहेत. त्याची प्रचिती त्यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी साधलेल्या संवादावेळी दिसून आली. पत्रकारांशी वार्तालाप करताना मनोज जरांगेंना धाप लागत होती. त्यांना नेहमीप्रमाणे सलग बोलता येत नव्हतं. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज 22वा दिवस आहे. दरम्यान इस्रायली लष्करानं दावा केलाय की त्यांनी हमासच्या हवाई दलाचा प्रमुख इसाम अबू रुग्बेला ठार केलाय. आयडीएफच्या म्हणण्यानुसार इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी पॅराग्लायडिंग हल्ल्यासाठी रुग्बेह जबाबदार होता. शुक्रवारी सलग 3ऱ्या दिवशी इस्रायली लष्करानं गाझा पट्टीत रणगाड्यांसह प्रवेश केलाय आणि हमासच्या स्थानांना लक्ष्य केलं. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार पॅलेस्टिनींनी दावा केलाय की या काळात इस्रायली सैनिकांची हमासच्या सैनिकांशी चकमकही झाली. हमासनं असं म्हटलंय की इस्रायली सैन्यानं गाझामधील बीट हनौन आणि बुरीज या भागांवर हल्ले केले होते. याआधी शुक्रवारी रात्री संयुक्त राष्ट्र महासभेत इस्रायल हमास युद्ध थांबवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. प्रस्तावाच्या बाजूने 120 तर 14 देशांनी विरोधात मतदान केलं, तर भारतासह 45 देशांनी मतदान केलं नाही. अमेरिका आणि इस्रायलनं या ठरावाच्या विरोधात मतदान केलं. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत इस्रायलचे राजदूत गिलाड एडन म्हणाले की हमासला असे अत्याचार करून देऊन आम्ही शांत बसणार नाही. इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. अशा अत्याचारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हा अधिकार आहे. हे तेव्हाच घडेल जेव्हा हमासचा संपूर्ण नाश होईल. उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं त्यांना ईमेल पाठवून 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांकडून तो त्यांना मारून टाकेल असं सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी 27 ऑक्टोबर संध्याकाळी अंबानींना ही धमकी मिळाली. तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज आहेत असं ईमेलमध्ये लिहिलं होतं. हा ईमेल मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे ग्रामदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506(2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केलाय. केंद्रीय गृह मंत्रालयानं 29 सप्टेंबर रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. त्यांना Z+ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. सुरक्षेचा खर्च मुकेश अंबानी करतात. हा खर्च दरमहा 40 ते 45 लाख रुपये. यापूर्वी त्यांना Z श्रेणीची सुरक्षा मिळाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार गृह मंत्रालयानं हा निर्णय आयबीच्या शिफारसीवरून घेतलेला आहे. आयबीनं मुकेश अंबानींना धोका होण्याची भीती व्यक्त केली होती. आतापर्यंत आपण बनावट अधिकारी असल्याचं किंवा आमदार खासदारांचा पीए असल्याचं भासवून लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार ऐकलेत, पण आता बनावट सरकारी कार्यालयही उभं केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गुजरातच्या छोटा उदेपूर जिल्ह्यात बनावट सरकारी कार्यालय बांधून कोट्यावधी रुपयांची लूट करण्यात आली आहे. बनावट सरकारी कार्यालय उभं करून शासनाची 4.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. बनावट कार्यालय तयार करून अनुदान घेतल्याच्या आरोपाप्रकरणी संदीप राजपूत याला ताब्यात घेण्यात आलंय. कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प बोडेली यांच्या नावानं बनावट शासकीय कार्यालय तयार करून आदिवासी विभागाकडून अनुदानही घेण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे या बनावट कार्यालयाला 93 विकास कामांच्या नावाखाली 4.25 कोटींहून अधिकचं अनुदान मिळालं. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार आरोपी संदीपनं 2021 ते 2023 या कालावधीत बनावट सरकारी कार्यालयातून बनावट कागदपत्र तयार केली होती. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.